मैदानात अवतरणार आहे ते म्हणजे रामेश्वर मंदिराची देवी Alright guys, this is AK898 Vlogs. Welcome back to the new episode. आवाज येत असेल की नाही माहीत नाही मला, कारण एकदम रोडच्या बाजूला उभा आहे मी आणि ते समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे एकदम असं बाजूला येऊन उभा आहे मी फुटपाथवर. बाकी आज आहे मंडेवाला दिन आहे आणि आज मी चाललो आहे थोडा परेल वर्कशॉपला. त्या दिवशी मित्राने एका मेसेज केला की जाऊया परेल वर्कशॉपला, तर म्हटलं आज जाऊया चल मंडेला. बंद केला की मग हे आवाज बंद होतात. आता कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे इथे बाजूला, मी ब्लॉग बंद केला तसं त्याने बंद केला. तर आता माझा मित्र एक वर्लीला जॉबला होतो, तर त्याला मी बोललो दादरला मला बाईकने सोड म्हणून, तर तो मला बोलला 1:30ला बाहेर ये करून. आता 1:30 वाजले मी बाहेर आलो आहे, पण आता त्याने मला मेसेज स्टार्ट झालं परत 1:30 वाजले मी बाहेर आलो आहे. आता त्याने मला मेसेज केला की मी जेवून येतो म्हणून घरून, तर 10-15 मिनटात येतो बोलतात. तर बघू हा येईल 10-15 मिनटात असं वाटतं आहे मला, कारण हा त्याच्यासारखा नाही 8 वाजता बोलून 9 वाजता येणारा. तर मी बोललो ठीक आहे ये, मी मंदिरात जातो तोपर्यंत. इथं आता समोर मंदिर आहे, आज सोमवार आहे तर म्हटलं मंदिरात जाऊन येऊ आपण. पावसामुळे मंदिरात पण चिखल झाला आहे जरा. पाऊस असा पडतो की फक्त चिखल झाला पाहिजे बस, बाकी. आणि एक तर हे भीती वाटते गाडीवाले बघत नाहीत आपल्याला. हे बघा डायरेक्ट एक तर मी आज वाईट घातलं आहे बघा, आत्ताच चिखल लागला बघा. आता मंदिरात पण चिखल लागला मला, मंदिरात कुठून लागला काय माहीत, मी आत्ता बघितलं आहे बघा टी-शर्टवरती. आता थोडं सांभाळून राहावं लागणार आहे, असे गाडीवाले तर बघतच नाहीत. 1:30ला बोलला, एकदम 1:30ला परफेक्ट आलेला आहे. हा 10 मिनटं बोलला, परफेक्ट 10 मिनटात आला. मला माहिती होतं 1:30 बोलला म्हणजे हा 1:30ला येणार, पण आता 10 मिनटं लेट बोलला पण 10 मिनटात आला. चल बाय, चल जा सांभाळ. माझा मित्र यश आणि पवन याच्या मागे कोण बाईकवर बसेल ना, तो परत कधी बसणार नाही याची गॅरंटी माझी. असे चालवतात की सर्व देव एकत्र दिसले पाहिजे समोर. पकडून आलो कधी रोडला, आता कधी रोडवरून पाठी जाऊया परत. आता फायदा एक होतो की गणसंकुल पण बघायला भेटतो. आता गणसंकुलला पण बघतो काय काय सीन आहे ते. अजून काय तयारी तर नाही आहे, मंडप टाकले आहेत फक्त, बघूया आज जाऊन. तयारी सुरू आहे. ते पण मस्त गणपती असतात छोटे. वेळे ब्रदर्स यांचे मस्त असतात गणपती, वेळे ब्रदर्सवाल्यांचे एक नंबर गणपती असतात. अजून तयारी सुरू आहे, गणपती अजून बनले नाहीत कारण इथून लेट निघतात गणपती. बट परेल वर्कशॉपला 2-3 गणपती बनले पण आहेत आणि माझा मित्र पोचला पण आहे. तर आता मी निघतो, फटाफट जाऊया, बघूया तिथे काय सीन आहे. पोचलो, आता बघतो मित्र कुठं आहे माझा. एक नंबर भाई, एक नंबर. मोठ्या रेडी पण झालं. काय बोलतो भाई, बस ते यशदादा बसलाय. ह्याला ओळखत असेल की नाही माहीत नाही, इन्स्टावर रील्स वगैरे व्हायरल होतात, आर पवार म्हणून. त्या ID टाकतो मी स्क्रीनवर. ही लोक गरमीत कसे काय काम करतात मला माहीत नाही, खूप गरम होतं. तेच काय शूट करू. हा परत गणसंकुलला घेऊन आला. आता बघूया गणसंकुलला परत, आज जायला भेटलं तर बघूया. एक मूर्ती दे. आता आम्ही आलो राजन झाड सरांच्या वर्कशॉपला. आता इथे बघूया काय काय तयारी झाली आहे.
1 hour later. लेट्स गो. झाले आता बघून वगैरे झाले गणपती, नाश्ता वगैरे करून झाला. ती लोकं गेली काहीतरी शॉपिंग करायची आहे त्या लोकांना, तर ती दोघं तिकडे गेले परत. आता मी चाललो डोंबिवलीला, ट्रेन पकडतो इथून फटाफट डोंबिवलीला जातो. कारण संध्याकाळी पण मूर्त्या बघायला जायचं आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पाऊस पडायला लागला आहे बारीक बारीक. फटाफट ट्रेन पकडूया. लेट्स रोल. काही फिक्स नव्हतं व्लॉग बी काय नाही. मी असंच दादरवरून जात होतो, बोललो चला पाद्यपूजनाला जाऊया. मग आता ब्लॉग करतो. त्या दिवशी मंडेला थोडासा केलेला, त्यानंतर हा कंटिन्यू करीन मग, किंवा हा पहिला टाकीन तो नंतर कंटिन्यू करीन. पण आता मी कधी रोडला आहे जातो. आलो गणसंकुलला. आता काय मूर्त्या सजवल्या त्या लोकांनी. वाव मस्त. ही बघा, ही बघा ज्योतिबा. वाव एक नंबर. ही बघा जय मल्हार. त्या काय बनवल्या आहेत. वाव मस्त बनवल्या त्या मूर्त्या. अजून आत पण आहेत मूर्त्या, पण मी आता जात नाही आतमध्ये कारण मला लेट होईल. त्यामुळे बघा इथूनच बघा फक्त. एक नंबर आहे. सिंपल मूर्त्या पण किती सुंदर वाटतात बघा. चंदनवाडीची कॉपी. ब्रदर्स मूर्त्या सुंदर असतात. ही बघा, ही आत एक बघा, आत पेंट नाही केले. बघा या मुलाच्या पाठी नंदीवरती आहे. एक नंबर मूर्ती आहे. आणि हे बघा समोर पण आहे यांचं, इथे पण आहे बघा. सुंदर मूर्ती आहे एकदम. काम चालू आहे बघा. ह्या लोकांना मुलांची गरज आहे पेंटिंगला वगैरे. आणि टाकलेली मध्ये पोस्ट तेव्हा मी बघितलेली. मस्त मूर्ती आहेत, सुंदर. छोटे में नहीं बड़े में पता चलेगा, छोटे का नहीं. तिसरं वर्कशॉप पण आहे बघा. इथे पण आतमध्ये मूर्त्या बघा. ती बघा, ती कुठे उभी केली आहे बघा मूर्ती. दोन कशावर उभी केली आहे ती दिसत नाही अजून. काय काय बनवलं. हत्तीची सोंड, सोंडेवर एक पायावर नाचताना मूर्ती. वेळ ब्रदर्स. आणि आता मी आलो शिवाई आर्ट्सला. शिवाई आर्ट्सला बघा, ती बघा ती मूर्ती बघा पाठी. शंकर अवतार. ही एक नाचताना मूर्ती आहे कुठली तरी. जास्त मूर्त्या रेडी नाही झाल्या तिथे, पण चेहरा ठेवला. मला काही आतमध्ये जाऊ की नको समजत नाही, कारण गेलो तर हर एका मंडपात तरी 15-20 मिनटं तरी जाणार. आणि आता 7:45 झाल्यात. मला जायचं आहे मेन मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाला. मी इथेच गणसंकुललाच एवढा वेळ गेला. अजून परेल वर्कशॉपला पण जायचं होतं मला. आता बघूया. परेल वर्कशॉप मुश्किल वाटतं आहे मला आता, कारण 7:45 वाजलेत. मी एक कुठलं तरी मंडप बघतो त्याच्या आतमध्ये जाऊ मी. मला ते मस्त वाटले. तर इकडे मूर्त्या भरपूर होत्या आहे बघा. इथे सर्वात स्टार्टिंगवालं समोर आल्या गणसंकुलला एंट्री केल्या समोर होते बघा सार्थक आर्ट्स. यांच्याकडे मूर्त्या मस्त आहेत, एक नंबर आहे. मी आजमध्ये जाऊन बघतो, मला दिसतात आहे इथून, बट आज जाऊन बघूया. सुंदर मूर्त्या आहेत. ते छोट्या मूर्त्या आहेत, मला वाटतं मातीच्या आहेत.
सुंदर आहेत पण ती एक वॉल बघा. ही बघा ही मूर्ती बघा. आज सगळ्या अशाच मूर्त्या आहेत बघा. पाठी पण आहेत. आता निघतोय गणसंकुल मधून कारण 8 वाजत आले आहेत मला. इथेच बाहेर गेटवरच गर्दी आहे. या वर्षीचं हे मंडळाचं अधिकृत टी शर्ट मी पुन्हा एकदा या वर्षी यंदाचं खास आकर्षण जे गणेश गल्ली मैदानात अवतरणार आहे ते म्हणजे रामेश्वर मंदिराची एव्ही मी प्ले करण्याची विनंती करतो. एव्ही प्लीज. पाया पडायला लाईन बघा केवढी आहे. ते बाहेरपर्यंत लाईन आहे पाया पडायला. त्यामुळे मी इथे चढलो आहे. बघू आता पुढे पुढे थोडं जाऊन बघू केवढं भेटतं. आवाज इथून थोडं थोडं पुढे पुढे जाऊन बघतो. अधिकृत नोंदणी सुरू आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. पाऊस आला थोडी गर्दी कमी झाली आता. पाऊस आला म्हणून आता थोडं पुढे आलो आहे मी पण हे लोक वाजवतच नाही त्यात. ती बसून उभा आहे मी. पाऊस आला. साडेआठ वाजलेत आणि आता मी निघालो कारण मला लेट होईल जायला घरी पण. आणि आता थोडं परेल वर्कशॉपला पण जातो म्हणून मग लेट होईल म्हणून निघालो मी. आणि पाऊस आलेला मध्ये थोडा बघितलं तुम्ही. गर्दी कमी झालेली बट पाऊस आला आणि त्यात चिखल आहे खाली. त्या ग्राउंडवरती चिखल झालेला. तरी औरा एवढा आहे मुंबईच्या राजाचा की त्या चिखलात आणि पावसात पण लोक नाचतात आहेत. पावसामुळे तेवढंच गरम पण होत आहे तिथे. म्हणून मग मी निघालो. फोन पण तापला माझा फोन थोड्या वेळासाठी. ते ब्लॉगसाठी मध्ये स्टोरीज त्या स्नॅप टाकत होतो तेवढ्यात. तर त्यासाठी मग फोन सारखा चालू होता त्यामुळे गरम झालेला. बाकी ते स्पीच वगैरे चालू झालेलं सेलिब्रिटीचं. तर मग मी म्हटलं जाऊया निघूया आता. आणि आता परेल वर्कशॉपला बघूया काय सीन आहे. मजा आली. खूप मजा आली. मी फर्स्ट टाईम पाद्यपूजनला आलो आहे. म्हणजे पाद्यपूजनला मी कधी गेलो नाही. आगमनला भरपूर जातो मी. पाद्यपूजनला नाही गेलो आहे. फर्स्ट टाईम आलो. मजा आली. लालबागला आल्यावर परेल वर्कशॉपला आहे ना इज मॅन्डेटरी. चालू आहे की नाही आय डोंट नो.
चालू तर असणारच ऑब्विसली. बघूया काय काय बघायला भेटत आहे आज. हो चालू आहे आज जायला. नाही आहे, जातात तर आहे लोक, पण नाही देणार मला वाटतं जायला. बघूया. हात घुसलो पडेल वर्कशॉपमध्ये. त्या दिवशीपर्यंत काय नव्हतं, आता किती मूर्त्या. सिद्धेश दादाच्या ऑलमोस्ट सगळ्या मूर्त्या रेडी झाल्यात. हे बघा किती मूर्त्या. मी बघतोय काळा चौकीची मूर्ती दिसत आहे का. ही बघा केवढ्या वर बसवली आहे. ही मला वाटतं याची असणार कुंभारवाड्याची वगैरे, कारण ट्रॉली आहे. ट्रॉलीवर काय दिसत नाही मला, बट खूप मूर्त्या रेडी झाल्यात. इथे पुढ्या उभ्या मूर्त्या पुढ्या दिसल्या मला. या बघूया. एक जोडतोय तिथे, एक तिथे जोडली जाते, एक ही बघ आहे आणि एक त्याच्या पाठी आहे. दोन कुठल्या आहेत तेवढी आपल्याला आयडिया नाही. अरुण दत्तेची पण एक उभी मूर्ती रेडी आहे. अरुण दत्तेकडे आज जायला देणार नाही आपल्याला. बट ही बघा, ही एक मूर्ती आहे. ही काळा चौकी असेल की नाही काय माहीत नाही. 3-6 हातावाली आहे. आता ही कुठली आहे काय माहीत. काळा चौकी आहे. पाठी पण सेम हाईटला उभी आहे एक मूर्ती. ती दिसत नाही एवढी, बट ही फ्रंटला आहे. 6 हातावाली आहे. इकडे 3 आहेत, तिकडे 3 आहेत. आणि त्याच्या पाठी पण एक उभी आहे. गेस बघा, ते पाय दिसतात आहे. वाडीच्या मोर्याची ट्रॉली तिकडे आहे. बाजूने दिसते पाठीमागची मूर्ती बघा. ती कुठली आहे आणि ही कुठली आहे ते सांगू नाही शकत आपण, पण दोन्ही मूर्त्या उभ्या आहेत. आणि उभ्या दोन्ही मूर्त्या ह्याच असतात, चंदनवाडी आणि काळा चौकी. आता बघूया, जेव्हा रेडी होईल तेव्हा समजेल. अरुण दत्ते वर्कशॉप पाठी उभी केली आहे त्या लोक. त्यांनी पण मूर्ती एक, आणि ही एक बसलेली मूर्ती आहे मोठी. हा नवीन फेस आहे यांचा, बाकी तो ओल्डवाला फेस आहे, सिग्नेचर फेस अरुण दत्तेचा. अजून इकडे पण हा मला वाटतं सांताक्रूजचा राजा असावा. कृष्णा रामदास नाव आहे पण काही दिसत नाही. बहुतेक सांताक्रूजचा राजा असावा. मोठी मूर्ती. मला या दादाने सांगितलं की हा चेंबूरचा चिंतामणी आहे. मला बोलतो ब्लॉग बनवतो आहे ना, त्याच्यात सांग चेंबूरचा चिंता. ओके, प्रॉपर स्केच पण दाखवली आहे मला. चेंबूरचा चिंतामणी हा बघा. मालाडच्या राजाची ट्रॉली. यांचं दरवर्षी कशावर तरी बसलेली असते मूर्ती. हे पण काहीतरी आता बनवतात बसलेली गाय वगैरे. गाय तर नाही वाटत आहे, आय गेस काहीतरी वाघ बी कशात का वाटत आहे. सगळ्यांना फक्त एकच, आता मी इथे ऐकत होतो, सगळ्यांना फक्त एकच उत्सुकता आहे की चिंतामणी कुठे बनणार. चिंतामणी कुठे बनणार हा मोठा प्रश्न आहे. चिंतामणी कुठे बनणार, कारण हे तर सगळं ओपन आहे. चिंतामणी असं ओपनमध्ये तर नाही बनवणार. आता एक पालखीतला मित्र भेटला माझा, तो बोलला ही नाही आहे काळा चौकीची, कारण ती आहे काळा चौकीची पाठीमागची. ते बघा ट्रॉली आहे तिथे काळा चौकीची रेडवाली. सो ती काळा चौकीची मूर्ती आहे पाठीमागची, थर्डवाली. शंकर अवतार आहे यावर्षी. ही कुठली आयडिया नाही मला, कारण ही चंदनवाडीची ट्रॉली पण नाही. चंदनवाडीची ट्रॉली ऑरेंज कलरची आहे, रेड कलर. थोडं कन्फ्युजन आहे गाईस. ही काळा चौकीची आहे, मग ही कुठली आहे, कारण काळा चौकीचं पहिलं आगमन आहे 3 ऑगस्टला. मग ही कुठलं आगमन आहे, कारण ही तर पहिली आहे ट्रॉली बाहेर इकडे, तर मग हिचं पहिलं असणार आगमन, त्यानंतर हिचं येईल. मग ही कुठली आहे काय माहीत मूर्ती. व्हाईट शर्टवाला दादा बघा कॉलवर बोलतो आहे, तो एक हिंट देतो आहे मला सगळीकडे. कुठून स्केच काढतो आहे काय माहीत. हे बघा, ही जी समोर ट्रॉलीवर होती ना पहिलीच मूर्ती, मुंबईचा सम्राट आहे केतवाडीची, आता मला यांनी सांगितली. बाकी ही तर दुसऱ्या कुठला आम्हाला हा सांगतो आहे एक मूर्त्या. फोनवरती स्केच बघतो आहे इंस्टाग्रामवरती आणि एक सांगतो आहे. चंदनवाडीची ट्रॉली तिकडे आहे गाईस, पाठी आहे या लेनमध्ये आहे चंदनवाडीची ट्रॉली. आणि आता तो दादा बोलतो ही पहिलीवालीच मूर्ती काळा चौकीवाल्यांची आहे. मग समजत नाही आता मला काय. मला वाटतं ती दुसरी पाठीमागची खेतवाडीची असेल मग. बट ही मला डाऊट आहे, पण कारण या गल्लीतून त्यांच्या घुसली पाहिजे ही मूर्ती 3 हातावाली, म्हणून आता काय माहिती नाही कुठले फर्स्ट कुठले सेकंड कुठले. बघू आता आगमनच्या दिवशी. लारी ग्रुपवाल्यांची आहे ही, 20 तारीखला आगमन आहे.
फिनिशिंग वगैरे झाली आहे, फक्त आता पेंटिंग बाकी आहे. 20 तारीखला यांचं आगमन आहे.